कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला गेल्या 5 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत होता। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होती ती, पण गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर काहीशी पूरग्रस्त नागरिकांना विश्रांती जरा दिलासा मिळाला होता। पण आपण एका बाजूला जर बघितलं, कोयनेतून पाण्याचा विसर्ग थोड्या प्रमाणात चालू आहे, राधानगरीतून थोड्या प्रमाणात चालू आहे, आलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेस पाणी सध्या सोडण्यात येत आहे। आपण जर बघितलं तर ज्या वेळेला कोल्हापूर आणि सांगलीचं पाणी ज्यावेळेला कमी होत असतं त्यावेळेला शिरोळ तालुक्याला पुराचा फटका मोठ्या प्रमाणात असतो। शिरोळ तालुक्यातील ज्या ठिकाणी नरसिंहवाडी आणि कुरुंदवाड गाव आहे त्या ठिकाणी दोन्ही नद्यांचा संगम होतो आणि संगमावर दोन्ही नद्या पात्राबाहेर जाऊन मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसायला चालू होतो। त्यावेळेला या गावांना खऱ्या अर्थाने पुराचा फटका, पाऊस जरी थांबला असला पण पुराचा फटका शिरोळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात आता बसायला सुरुवात झालेली आहे। ज्या वेळेला सांगली आणि कोल्हापूरचं पाणी उतरत असतं त्यावेळेला शिरोळ तालुक्याला पाणी महापुराचं पाणी चढत असतं। आपण जर बघितलं तर आपण आता कुरुंदवाडीतील शहरातील शिवाजी चौकात आहे। जवळजवळ बघितलं तर इथले नागरिक स्थलांतर केलेले, इथले दुकानं बंद आहेत। जवळजवळ काही दुकानं अर्ध्याला आहेत तर काही छपराला बंद पडलेले आहेत। एका बाजूला जर बघितलं महापुराचा फटका आता खऱ्या अर्थाने शिरोळ तालुक्याला बसायला सुरुवात झालेली आहे। आपण ह्या पाण्याच्या प्रवाहातून हा घेतलेला आढावा आपण दाखवतो आपण TV 9च्या माध्यमातून। कुरुंदवाड शहरातील शिवाजी चौकामध्ये सध्या हे पाणी कुरुंदवाड शहराला पूर्ण बेटाचं स्वरूप झालेलं आहे। या चौकामधून कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणा हा रस्ता मेन आहे, त्यामुळं कर्नाटक आणि महाराष्ट्राची संपर्क सध्या तुटलेला आहे। कॅमेरामॅन सुशांतसह मी साईनाथ जाधव, TV 9 मराठी, कुरुंदवाड, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।